स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त शेगावमध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज शेगाव येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर मार्ग येथे भाजप व देशभक्त नागरिकांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर उपस्थित नागरिकांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहारद्वारे अभिवादन केले। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठीचे योगदान, त्यांच्या क्रांतिकारी कार्याची माहिती दिली। स्वातंत्र्य चळवळीत सावरकरांचे योगदान, अंदमान कारावासातील त्यांचे बलिदान, साहित्य योगदान आणि हिंदुत्वाचे विचार, त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले। या अभिवादन कार्यक्रमात स्थानिक युवक, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी सहभाग घेतला। सावरकरांचा संघर्ष, विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता। यावेळी प्राचार्य भूषण महाजन, भाजपा प्रदेश सदस्य प्रदीप सांगडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोरजी मिश्रा यांनी विचार व्यक्त केले। तसेच संचलन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष नंदुभाऊ कुलकर्णी यांनी, तर आभार माजी नगरसेवक पुरुषोत्तम हाडोडे यांनी मानले। जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करायला पाहिजे। आपण थोडं कमजोर पडतो। सोशल मीडियाद्वारे आमच्या देशातील विरोधी पक्ष नेते उठसूट सावरकरांवर बोलत राहतात। अरे ज्या कुटुंबाने आपलं पूर्ण कुटुंब जेलमध्ये होतं, वनवास तोचला, आपण एक दिवस, 2 दिवस नाही, 2-2 तास उपाशी राहू शकत नाही। पोलू चालवून अजूनही काथ्याकूट करून सेल्युलर जेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर चित्र येते। आम्ही ते प्रत्यक्ष जाऊन पाहिलं काय त्यांनी त्रास सहन केला असेल। त्या 27 वर्ष जेलमध्ये राहणं एवढा वनवास सहन करणाऱ्या त्या कुटुंबाबद्दल, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल, या देशाशी काहीही नाळ न जुळलेला एक नेता अशा प्रकारचे निषेधार्ह आहे। आपणही त्याचा तेवढाच प्रकारपणे प्रत्येकाने आपण सर्व सावरकरवादी आहोत। सावरकरांचं तत्व होतं, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या वाचून, आडवे याल तर तुम्हाला तुडू। त्या लोकांना आपल्याला तुडवायची वेळ आलेली आहे। तुडवायची म्हणजे सोशल मीडियाद्वारे जे अपप्रचार करतात, त्याला त्याच्यापेक्षा जास्त प्रकारपणे आपण विरोध केला पाहिजे आणि त्यांना तिथे दाबलं पाहिजे। आपण सर्वांनी हा संकल्प करायचा किंवा सावरकरांच्या विरोधात महाआरतीमध्ये सहभाग झाला तर त्याचा प्रखरपणे आम्ही तेवढाच जोरदार प्रत्युत्तर देऊ। तरच खऱ्या अर्थाने सावरकरांचे विचार, सावरकरांचे विचाराने प्रेरित आज हा संकल्प करू आणि त्या संकल्पासहित प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नतमस्तक होतो। विदर्भाची पंढरी आपली शेगाव नगरी आणि शेगाव नगरीमध्ये दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिन साजरा करतो। या ठिकाणी जमा झालेले सर्व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी जे आवर्जून या ठिकाणी येतात आणि आपल्या मनामध्ये असणारी राष्ट्रभक्तीची ज्योत माझ्या जीवनभर मला कशी प्रज्वलित करता येईल असा एक निश्चित विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवन अतिशय उत्तुंग आहे। म्हणजे सावरकरांचे वेगवेगळे पैलू जर पाहिले तर थोडं आपल्याला आश्चर्य वाटतं की काय अफाट बुद्धिमत्तेचा हा माणूस असेल। आणि हा भारत मातेचा सुपुत्र आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वर लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकातून, त्यांच्या साहित्यातून आपण एक एक गोष्ट जर वाचली तर स्वातंत्र्य सावरकर म्हणजे त्यांचे जे विचार आहेत त्यांना तप, तपश्चर्या, तेज, तीर, तलवार आणि स्वतंत्र करता तळमळ ज्यांच्यात होती ते म्हणजे सावरकर।
हे सावरकर लोकांपर्यंत पोहोचले नाही. अजून आपण त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे लोक इथं विरोध करतात, सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता जी पिढी तयार व्हायला पाहिजे ती पिढी आज तयार होत नाही. म्हणजे चांगलं लोकांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावे याच्याकडे लोक कमी आहेत आणि वाईट बोलणारे लोक जास्त झाले. म्हणून असे महान लोक आज मागं पडत चाललेले आहेत. त्यांचं इतका मोठा त्याग होता की त्यांना 1910 जेव्हा इंग्लंडमध्ये त्यांना बॅरिस्टरची पदवी मिळाली तेव्हा ब्रिटिशांनी सांगितली पदवी तुम्हाला तेव्हाच मिळेल ज्यावेळेस तुम्ही ब्रिटिश सरकारच्या विरोधात काही बोलणार नाही, असा शब्द लिहून देणार, त्यांच्या विरोधात लढणार नाही. आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना सर्व ऐश्वर्य मिळणार होतं. त्यांना व्हाईसरायपर्यंतची ऑफर आली होती की ते सुद्धा तुम्हाला मिळणार. पण त्यांनी देशाकरता ते सर्व त्यागून त्यांनी म्हटलं की एका डिग्रीच्या कागदाकरता भारत मातेची बेईमानी करणार नाही. बरोबर. इतके महान विचार असणारे